मी तर पुढे बसलो होतो, मला फक्त आवाज आला गाडीतनं, गाडीवर काहीतरी पडल्यासारखा आवाज आला. पुढे जाऊन आम्ही थांबलो, तोपर्यंत हे उलटे फिरले. हे 3च पोरं होती. माझ्या पोलिसांकडे 4 रिव्हॉल्वर 24 गोळ्या होत्या. 4 पोलीस होते. त्या असल्या भ्याड हल्ल्याने माझ्या धर्मनिरपेक्षता आणि या स्वभावात आणि मुसलमानांसाठी केलं वगैरे, मी मुसलमानांसाठी लढत नसतो, मी विषयावर लढतो. गजापूरमध्ये जेव्हा तुम्ही मस्जिद तोडलीत तेव्हा तिथे फक्त हिंदू राहत नाही, मुसलमान राहत नाहीत, तिथे हिंदू राहतात 80%, आणि ते एकोप्याने राहतात. त्यांचे सगळे सण एकोप्याने साजरे केले जातात. ही कोल्हापूरची परंपरा आहे. दंगल घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावं हे न शोभणारच आहे. निवडणुका जवळ आहेत आणि निवडणुका ठीक आहे, निवडणुकांसाठी काही कोण करत नाही, मी तरी करत नाहीत. त्यांनी काय केलं असेल मला त्याची काळजी नाही. आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होतो का, आणि तुम्ही माफी मागा असं देखील वारंवार? माफी तर मी मेलो तरी मागणार नाही. मी मेलो तरी माफी मागणार नाही. माफी त्यांनी मागितली पाहिजे महाराष्ट्राची, की त्यांच्यामुळे पहिल्यांदा एक मस्जिद पडली, आणि मी त्याच्यासाठी बोलतोय. मला छत्रपतींच्या विरोधात किंवा त्यांच्या बाजूने काही घेणं देणं पण नाही. तुमची लढाई विचारायची असं? माझी लढाई विचारांचीच आहे. तुम्ही ज्या पद्धतीने वागलात, तुम्ही ज्या पद्धतीने बोललात, त्याच्यामुळे तिथे संधी मिळाली. मी हे म्हणत नाही की त्यांनी मस्जिद तोडली, पण त्यांनी संधी दिली दुसऱ्या टोळक्याला वरती घुसायची. त्यांच्या 8 हल्ला झाला, त्याला ते जबाबदार आहेत, ते आरोपी आहेत. तरी मी कुठेही बोललेलं नाही त्यांना अटक करा म्हणून. आरोपी आहेत ते. आरोपी नंबर 1 संभाजी आहे. हल्लेखोर पण मोकाट होतील आणि देशभक्ती पण आरोपी आहेत, ते पण मोकाट. नाही, पोलिसांकडनं काय अपेक्षा नाही आहेत माझ्या. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना धाव घेतलेली, त्यांना पत्र देखील दिलेलं आणि त्यांना अटक होऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. ती जर कारवाई झाली तर हा झाला नसता का? ठीक आहे, आता झाला ना. आता झाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा कशाला? झाला. पोलीस सुरक्षा वाढली पाहिजे असं वाटतं? चे अजिबात नाही. त्यांच्याबरोबर तक्रार देणार मी अजिबात माझी कोणाविरुद्ध ही तक्रार नाही. मी तक्रार करणार नाही. मी काहीही करणार नाही. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.